अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन होता खूप ताईंचा दादांचा की ताई चातुर्मासावरती व्हिडिओ बनवा, त्याची माहिती सांगा, कारण की आता लवकर चातुर्मासाला सुरुवात होणार आहे। चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मासात कुठल्या सेवा करायला पाहिजेत, कुठले व्रत वैकल्य आपण करायला पाहिजेत, याबद्दल आम्हाला लवकरात लवकर माहिती द्या। कारण की खूप जणांना आता चातुर्मासामध्ये सेवा करायची आहे, कारण की आपणास गुरुपौर्णिमेच्या तर सर्व सेवा करायला असतीलच, तरी सुद्धा काही प्रश्न असतील किंवा काही राहिलेले जे काही व्हिडिओ आहेत ते लवकर आपल्या चॅनलवरती येतील। पण चातुर्मासाची खूप मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन होता किंवा आम्हाला लवकरात लवकर माहिती द्या। म्हटलं चला आपण आता लवकरात लवकर आधी सुरुवातीलाच चातुर्मासाची आपण माहिती देऊया, जेणेकरून सगळ्यांना या माहितीचा फायदा होईल आणि चातुर्मास सुरू होण्याच्या अगोदरच सगळेजण सज्ज राहतील चातुर्मासामध्ये सेवा करण्यासाठी। तर आता आजचा व्हिडिओ याच्यावरतीच असणार आहे किंवा चातुर्मास कधी सुरू होतो आहे, कधी संपणार आहे, चातुर्मासात कुठल्या सेवा व्रत वैकल्य करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चातुर्मास म्हणजे काय, तर नावातच सगळं काही आहे बघा। चातुर्मास, 4 मास, याचा अर्थ असा होतो की 4 मास म्हणजेच काय, 4 महिने। चातुर्मासाचे 4 महिने आपण काही नियम पाळले पाहिजेत, काही गोष्टी केल्या पाहिजेत। जसं आपला अधिक महिना होता, त्या अधिक महिन्यामध्ये आपण जो 33 महिन्यांनी येतो, 3 वर्षांनी येतो अधिक महिना, तो अतिशय पवित्र महिना मानला जातो। आणि त्या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण, पारायण, दान, धर्मला, जप तपला आपण त्याला जेवढं महत्व दिलं होतं तेवढंच महत्व या चातुर्मासामध्ये द्यावं लागतं आपल्याला। आता खूप जण असे आहेत जे चातुर्मास पाळतात, खूप जण असे आहेत जे चातुर्मास पाळत नाहीत, ज्याच्या त्याच्यावरती असतं यथाशक्ती। पण चातुर्मास सुद्धा खूप पवित्र काळ मानला गेलेला आहे आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये किंवा शास्त्रामध्ये। तर चातुर्मास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 महिन्याचा हा काळ असतो। आणि चातुर्मास आता या चातुर्मासामध्ये आपले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत, जे आपल्या जगाचे म्हणजे जगाचे म्हणतात ना की आपल्याला सर्व म्हणजे आपले जे काही सर्व काही कार्य बघतात आपल्या जगाचं जे पालन करते आहेत असं म्हणायला हरकत नाही, तर ते आपले भगवान विष्णू आहेत। आणि हे भगवान विष्णू या चातुर्मासामध्ये 4 महिने म्हणजे क्षीरसागरामध्ये ते योग निद्रेत जात असतात 4 महिन्यासाठी। आणि 4 महिने संपूर्ण जो कारभार असतो तो आपल्या भगवान शंकरांकडे असतो। त्याच्यामुळेच आपल्याला या चातुर्मासामध्ये ज्यावेळेस आपल्या जगाचे जे काही पालन करते आहेत भगवान विष्णू, ते योग निद्रेमध्ये असताना आपण काय भरभरून सेवा करायला पाहिजे। आणि आपणास माहिती आहे की चातुर्मास सुरू झाला की लगेच आपला श्रावण महिना सुरू होतो। श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे सणवार येत असतात, नागपंचमी असेल, गणपती असतील किंवा रक्षाबंधन असेल, सगळे एकामागे एक सण सुरू होतात आणि जाऊन थांबतात कुठे, तर डायरेक्ट आपल्या दिवाळीलाच थांबत असतात। तर अशा प्रकारे चातुर्मासाचा हा काळ असतो 4 महिन्याचा। म्हणजे चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णू ज्यावेळेस योगी निद्रेत जातात त्यावेळेस आपण त्यांच्या भरभरून सेवा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या चातुर्मासात आपण ज्या काही सेवा करू, नामस्मरण करू, जे काही दान धर्म करू किंवा जे काही व्रत वैकल्य करू, ते सगळे काही आपले फलद्रूप ठरतात। आणि त्या सर्व सेवांची आपल्याला भरभरून अनुभूती देखील येत असते। आणि आपल्याला माहितीच आहे किंवा आपण ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये एखादी अघटित घटना घडते, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणीच पैसा कामी येईल असं नसतं। त्याच्यामुळे काही वेळेस आपलं पुण्य सुद्धा असणं खूप गरजेचं असतं। आणि आपलं पुण्याचं आपलं जे काही गाठोड आहे ते जर भरपूर प्रमाणात असेल तर आपल्याला जे काही आयुष्यात संकट अडचणी येणार आहेत त्यातून आपण अलगदपणे बाहेर पडू शकणार आहोत। म्हणून सांगते की जसं अधिक महिन्यामध्ये आपण पुण्य वाढवलं होतं सेवा करून, त्याच पद्धतीने चातुर्मासाच्या 4 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला भरभरून सेवा व्रत वैकल्य करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला भरभरून पुण्य प्राप्त होईल। तर आता चातुर्मास केव्हा सुरू होतंय ते तुम्हाला सांगते। तर आपणास माहिती असेल की आषाढी एकादशी आता लवकरच येणार आहे, तर त्याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात। बघा, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात। नावातच आहे बघा, देवशयनी म्हणजेच काय, शयन म्हणजे काय, झोपणे। तर देवशयनी म्हणजे देवाचा योग निद्रेत जाण्याचा हा काळ असतो भगवान विष्णूंचा। तर आषाढी एकादशी 25 जुलै 2026 शनिवारी आलेली आहे। या दिवशी आहे बघा, 25 जुलैला आषाढी एकादशी आहे। तर अशा प्रकारे देवशयनी एकादशी, आणि त्याच्या खाली सुद्धा लिहिलेलं आहे देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी सोबत चातुर्मास प्रारंभ दिलेला आहे। आणि पंढरपूर यात्रा सुद्धा त्या दिवशी असते। आता 25 जुलैला आपला जे काही चातुर्मास आहे तो प्रारंभ होतो। आणि हा कुठे संपतो माहितीये का, तर आपला हा सर्व चातुर्मासाचा जो काही 4 महिन्याचा काळ आहे तो आपला नोव्हेंबर मध्ये संपणार आहे, ज्या वेळेस आपली प्रबोधिनी एकादशी असते बघा। ज्यावेळेस कार्तिक महिना असतो त्यावेळेस नोव्हेंबर मध्ये, आणि कार्तिक महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रबोधिनी एकादशी येते बघा, प्रबोधिनी एकादशी असते। आणि सोबतच आपली त्याच दिवशी त्याला देव उठणी एकादशी देखील म्हटलं जातं प्रबोधिनी एकादशीला, आणि कार्तिक महिन्यातल्या। तर अशा प्रकारे
25 जुलैला आपला चातुर्मास सुरू होणार आहे आणि 21 नोव्हेंबर 2026 शनिवारी या दिवशी चातुर्मास्य समाप्ती होणार आहे 21 तारखेला, 21 नोव्हेंबरला. तर अशा प्रकारे हा 4 महिन्याचा जो काही काळ आहे तो आपला चातुर्मास असणार आहे आणि या 4 महिन्यामध्ये आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत. नामजप असेल, दान असेल, पारायण असेल, सर्व सर्व सणवार सगळे काही साजरे करायचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 तारखेला रात्री आपली एक आषाढी एकादशी संपत आली की रात्री आपले भगवान विष्णू योग निद्रेत जातात 4 महिन्यासाठी आणि संपूर्ण जगाचा जो काही कारभार आहे तो भगवान शंकरांकडे सोपवत असतात. आणि भगवान शंकरांकडे सोपवल्यानंतर आपणास माहिती आहे की भगवान शंकर 4 महिने आपल्या संपूर्ण जगाचा कारभार बघत असतात आणि याच्यामध्ये आपले सगळे सणवार येत असतात. सुरुवातीला आपल्या भगवान शंकरांचा जो काही अतिशय पवित्र महिना आहे श्रावण महिना येत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये सगळे म्हणजे आपले सणवार सुरू होतात आणि सणवार यासाठीच आपल्याला दिलेले आहे 4 महिन्यामध्ये भरभरून की आपल्याला जाणीव होऊन या गोष्टींची की आपल्याला जगाचे जे काही पालन करते आहेत ते स्वतःच 4 महिने योग निद्रेमध्ये झोपलेले आहेत आणि आपल्या जगाचं पालन करतंय कोण? मग लोक घाबरून, जनता घाबरून जाऊ शकते यासाठीच आपल्याला हे असं भगवान शंकरांकडे हा कारभार सोपवला जातो आणि भरभरून आपल्या सेवा आपल्या आयुष्यामध्ये सणवार सुरू होतात आणि त्या सणावाराच्या निमित्ताने आपण भरभरून सेवा करतो आणि आपल्या घरामध्ये छान असं म्हणजे त्या सर्व गोष्टींमध्ये आपण गुंतून जातो जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो की आपल्या जगाचे पालन करते हे योग निद्रेत आहे. आता या चातुर्मासामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण भरभरून सेवा करायच्या असतात. सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजेच काय, चातुर्मास कोणाला समर्पित आहे? भगवान विष्णूंना. सगळ्यात महत्वाचं नामस्मरण जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करायचं 4 महिने. त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ या षडाक्षरामध्ये तुम्ही नामजप लिखित करू शकता किंवा तुम्ही जप माळेवर करू शकता किंवा जप युनिटवर देखील करू शकता. सोबत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय यासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण 4 महिने करायचं आहे. सोबत तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण रोज करायचं आहे. विना संकल्प करा, संकल्पयुक्त जर केलं तर नियमांचं पालन करावं लागतं. विना संकल्प करा, चालेल, काही हरकत नाही. तर विष्णू सहस्रनाम या पोथीचं तुम्ही पठण करू शकता 4 महिने रोज, फक्त सुतक, पिटाळ, मासिक धर्म सोडला तर. सोबत व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही रोज पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्, याचं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता. सोबत आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. 108 असेल, 21 असेल, ज्यांना आता गुरु पौर्णिमेनिमित्त जमलं नाही आहे त्यांनी चातुर्मासामध्ये जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, अतिशय प्रभावी असणार आहे. सोबत कुलदेवी कुलदेवतांची तुम्ही सेवा करू शकता, त्यांचा मान सन्मान करणे असेल, मूळ सणावर जाऊन करणे असेल. सोबतच कुलदेवी कुलदेवतांची जे काही सेवा आहेत, कुलदेवीसाठी तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे, तिच्यासाठी श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ समर्पित असतो. त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता किंवा 2-2 अध्याय वाचून तुम्ही 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करू शकता किंवा रोज एक पाठ चातुर्मासामध्ये रोज करू शकता, संकल्पयुक्त किंवा विना संकल्प. खंडोबांची सेवा करायची असेल कुलदेवतांची तर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही पारायण किंवा वाचन करू शकता. भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचा रोज एक अध्याय वाचणे असेल. सोबत तुम्ही जे आपले भगवान विष्णू समर्पित ज्या काही पोथी आहे, जे काही मंत्र स्तोत्र ते सगळे काही तुम्ही पठण करायचे आहेत या चातुर्मासामध्ये. सोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा या चातुर्मासामध्ये करतात. खूप जण आता श्रावण महिना लागला की श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मोठमोठे पारायण करतात. नवनाथ पारायण असेल, श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण असेल, भरपूर श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण आहे, सगळे काही पारायण तुम्ही करू शकतात. सोबत नवनाथ ग्रंथ जो आहे तो मोठा आहे, तो पारायण तुम्ही करू शकता 7 दिवसाचं. सगळ्यात महत्वाचं जे आपलं 900 श्लोकी एक आहे बघा आपलं नवनाथ पारायण, ते पण तुम्ही छोटी पोथीचं पारायण करू शकता या आपल्या चातुर्मासामध्ये. सोबत संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आपल्या पितृदोषावर सगळ्यात शेवटचा मार्ग सांगितलेला आहे, 700 श्लोकी पोथी आहे, सगळ्यांना माहिती असेल. तर या ग्रंथाचं देखील तुम्ही या चातुर्मासामध्ये पारायण करू शकणार आहेत. ज्यांना प्रखरातला प्रखर पितृदोष आहे त्यांनी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण चातुर्मासामध्ये आवर्जून जास्तीत जास्त वेळेस करावं. तर भरभरून सेवा आहे. सोबत तुम्ही दान धर्म करू शकता या चातुर्मासामध्ये, गरजवंतांना दान धर्म असेल. सोबत गायीची सेवा, चातुर्मासामध्ये गायीची सेवा करा, गायीला चारा खाऊ घालणे असेल, गायीसाठी काहीतरी योग्य गोष्टी करणे असेल ते पण तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता. सोबत गोपद्म व्रत आहे, ज्याच्यामध्ये गायीची पावलं 33 पावलं काढली जातात. आणि मी तुम्हाला फक्त ओरली या सर्व सेवा सांगते आहे, त्या कशा करायच्या आहेत, कधी सुरू करायच्या आहेत, नियम अटी सर्व काहीच्यावरती सविस्तर प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ येईल आपल्या समोर जाऊन. पण फक्त ओरली सांगते की तुम्ही काय काय करू शकणार आहेत. आणि ज्या तुम्हाला सांगितलं आहे सेवा मी किंवा पोथीचं नाव सांगितलं आहे ते सर्व आधीच मागून घ्या, जेणेकरून चातुर्मासामध्ये तुम्हाला असं नको व्हायला की अरे ही सेवा करायची होती पण पोथीच नाही आहे, असं नको व्हायला. तर अगोदरच सर्व चातुर्मास सुरू होण्याच्या अगोदर पोथी असेल, जपमाळ असेल, स्वामींचं अधिष्ठान जर घरामध्ये नसेल तर स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करून घ्या.
ते पण करा. देवघर बघा, आपलं देवघर स्वच्छ वगैरे करून घ्या. काय राहिलं असेल, काही तुटलं फुटलं ते काढून टाका, स्वच्छ करून घ्या. चातुर्मासामध्ये भरभरून सेवा, सण वार सगळं काही आपल्याला साजरे करायचे आहेत म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व सांगितलं आहे. नंतर तुम्ही 4 महिन्यामध्ये तुम्ही या चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही तुळशीची पूजा रोज पंचोपचार पूजा करू शकता. तुळशीजवळ हळदीने स्वस्तिक काढणे असेल 4 महिने, सोबत तुळशीजवळ तुपाचा दिवा रोज लावणे असेल, हे पण तुम्ही करू शकणार आहेत. सोबत आपल्या दारामध्ये 4 महिने रांगोळी काढणे. आता रोज कुणी रांगोळी काढत नाही, पण चातुर्मासामध्ये रोज रांगोळी काढावी, उंबऱ्याची पूजा करावी. लक्ष्मीची पावलं जरी चिटकवलेली असतात उंबऱ्यावर, तरी सुद्धा लक्ष्मीची पावलं काढावी, रांगोळी काढावी. आपलं छान प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावं, याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपणास माहिती आहे की आता चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय टाळायचे आहेत, याच्यावरती सुद्धा आता मी लवकर व्हिडिओ करेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देईल की आपल्याला काय नियम पाळायचे असतात, की जेणेकरून आपल्याला संपूर्ण चातुर्मासाचं आपल्याला फळ प्राप्त होतं. तर आता आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच सांगते की संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत तुम्हाला मी, त्या सर्व आणि जास्त भगवान विष्णूंचे असेल, तुम्हाला ज्या गुरूंच्या, ज्या इष्टदेवतांचे तुम्हाला नामस्मरण सेवा पारायण करायची इच्छा असेल, ते सर्व काही तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकणार आहेत. फक्त याच्याबद्दल कुठे नियम अटी पाळायचे आहेत आपल्याला चातुर्मासात, याबद्दल उद्या व्हिडिओ टाकेल किंवा परवा टाकेल मी, जेणेकरून आपले छोटे छोटे व्हिडिओ होतील, जास्त मोठे होणार नाही आणि सगळ्यांना ते बघता सुद्धा येतील. तर आजच्या व्हिडिओ पुरतं तर एवढंच सांगते की चातुर्मासाबद्दल तुम्हाला संपूर्ण योग्य माहिती मी दिली असेल अशी आशा करते. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.